श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या लव्ह स्टोरी सिरीज पार्ट 4 मध्ये. या आधीचे पार्ट जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की चेकआउट करा. तर मागच्या पार्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे घरी जाण्याचा प्लॅन कॅन्सल करून मी कॉलेजलाच थांबले. संध्याकाळी बस आली. हे स्टँड वरतीच होते, पाहत होते, पण मला खूप भीती वाटत होती. आपण बरोबर करतोय ना, काही चुकत तर नाहीये ना, असे अनेक प्रश्न माझ्या मनावर घर करत होते. मी बसमध्ये चढले आणि हे दरवाजातच उभे राहून माझ्याकडे पाहत होते. मी काहीच बोलले नाही, फक्त एक छोटीशी स्माइल दिली आणि ती त्यांना समजली. आणि नंतर त्यांनी त्यांच्या बसमध्ये जाऊन हसमत पगली प्यार हो जाएगा असं गाणं त्यांनी लावलं. आय नो हे खूप फिल्मी होत आहे, पण आमची लव्ह स्टोरी तेव्हाची हिट लव्ह स्टोरी होती आणि खरंच एकदम फिल्मी स्टाईल होती. आणि त्याच वेळेस त्याच दिवशी मला समजलं होतं की हे भरतीसाठी ट्राय करत आहेत. त्यांची प्रॅक्टिस साठी ते 6 महिने बाहेर होते. मग तर मला अजूनच प्राऊड फील होत होतं. आणि आपण ज्याच्यावर प्रेम केलं तो एक फौजी होणार आहे, तो फौजी होण्यासाठी प्रॅक्टिस करतोय ऍटलिस्ट, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि तेव्हाच ती लागीरा झाली जी सिरियल खूप जास्त हिट होत होती साताऱ्यात, तर खूपच जास्त. तर माझ्यासाठी हे खूप भारी फिलिंग होतं. त्यानंतर त्यांनी एका कागदावर त्यांचा नंबर लिहून दिला, पण माझ्याकडे मोबाईलच नव्हता, कारण घरचे देत असून मी माझा शहाणपणा केला होता. नाही, नको, माझा अभ्यास नाही होणार असं म्हणून मी मोबाईल घेतला नव्हता. मग अखेर तो दिवस आला. 29 डिसेंबर 2016. मी आजीचा मोबाईल घेऊन हळूच टेरेसवर गेले आणि कागदावरचा नंबर डायल केला. संध्याकाळी 7:03 मी यांना फर्स्ट टाइम कॉल केला आणि एकाच रिंग मध्ये कट पण केला. भीती वाटत होती खूप. त्यानंतर ना काय झालं पुढच्या पार्ट मध्ये सांगते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.